सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मकर संक्रांत येते आणि बघा बऱ्याच ताईंनी धनलक्ष्मी कुंचन सेवा माझ्याकडून घेतली, ती सेवा केली आणि त्या सेवेची असंख्य ताईंना अनेक चांगले चांगले अनुभव प्रचिती आले। पण हे तुम्हाला माहितीये का की आपण सेवा करतोय गेले 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने, पण आजपर्यंत आपण माता लक्ष्मीची कधी ओटीच नाही भरली। तर बघा स्वामी माय लाईफ शीतल आणि माझ्या शीतल त्यांच्या कलेक्शनचे बघा ह्या साडीने मी हिरव्या ओटी भरली बरं का। ही बनारसी टाइप मध्ये थोडस दिसती साडी आणि सूत पण खूप चांगला आहे आणि काल नीलमताईंची पण ओटी भरली तुम्ही बघितलं तर बघा तुम्ही लक्ष्मीची पण ओटी भरू शकताय, तुम्ही एखाद्या सुवासिनीची सुद्धा ओटी भरू शकताय, कारण एवढी सेवा करतो तर आई साहेबांची ओटी आपल्या घरामध्ये भरणं खूप गरजेचं आहे। आणि जी ओटी भराल ती साडी तुम्ही घरात भरत असाल तर स्वतः घाला किंवा तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईकांची ओटी भरत असाल तरी सुद्धा खूप चांगलं आहे बरं का। आणि बघा त्याचप्रमाणे बघा बऱ्याच ताईंनी आमच्याकडे कुंचन सेवा घेतली आणि ओटी भरण्यासाठी शीतल ताईंच्या कलेक्शनची साडी घेतली। तर आपण बघूया ताईंची ऑर्डर या ताई नाशिकवरून पूनम ताईंनी बघा आपल्याकडे बॉटल ग्रीन कलरची साडी घेतली 1880, पादव हळदीकुंकू करंडे घेतलेले आहेत आणि एक पैंजण घेतले। मकर संक्रांत बायकोला पैंजण पत्नीला पैंजण दिल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते, त्यामुळे चांदी कधी बायकोला भेट गिफ्ट देऊ शकताय। तसंच बघू शकताय मनीषा खटावताई, हे बघू शकताय मनीषा खटावताईंची साडी आहे मोरपंखी कलरची गुलाब टिश्यू सिल्क मधली 1880 ची। पादव हळदीकुंकू करंडे ताईंनी बघा सुंदर अशी डिझाईन घेतलेली आहे पैंजणची। त्याचं बघू शकताय अपूर्वा जोशी ताईंनी बघा मी जी घातली त्याच्यामधला पर्पल कलर घेतलेला आहे, पादव हळदीकुंकू करंडे पैंजण घेतलेला आहे। आणि ताईंचं बघा हे झाड 2 आहेत बरं का, केळीची झाडं ताईंनी घेतलेली आहेत 2। तसंच बघू शकताय ह्या ज्या आहेत त्या विना ताई म्हणून आहेत बरं का डोंबिवलीच्या, त्या आमच्या कायम आमच्याकडे गेल्या 3 वर्षापासून जोडल्या गेल्यात। त्यांनी बघू शकताय ही अशी सुंदर अशी बघा मोरपंखी कलरची साडी जी मी आता वेअर केली त्याच्यामधली साडी घेतली आहे, सुंदर असं पैंजण हळदीकुंकू करंडे घेतलेले आहेत। तसंच बघू शकताय अष्टलक्ष्मी उरुळी घेतलेली आहे ताईंनी आणि स्वामींची 7 इंचाची मूर्ती घेतलेली आहे। तसंच बघा ताईंनी आपल्याकडे बघू शकता ही फुलाची फुलदाणी घेतली, कारण आज पूजेमध्ये ताईंची फुलाची फुलदाणी तुम्हाला दिसेलच। त्याचबरोबर बघू शकताय ताईंनी सुंदर अशी बघा हळदीकुंकू वाणासाठी पादव हळदीकुंकू करंडे घेतलेले आहेत। अगदी तुम्ही नैवेद्यासाठी सिंगल पण देऊ शकताय किंवा जोडी पण तुम्ही घेऊ शकताय आणि हे तुमच्या बजेटमध्ये खूप काही कॉस्टली नाहीये बरं का। तसंच बघू शकताय कुंचन सेवा बऱ्याच ताईंची आहे, त्या बऱ्याच ताई बघा कुंचन सेवेसाठी आमच्याकडे ताट घेत आहेत आणि स्वामीने फुल दिलं। आणि बघा असे तुम्हाला आता बघा सोनालताईंकडे स्वामी माऊली विराजमान होणार आहेत आणि किती छान आहे, अभिषेक वगैरे करून आम्ही मूर्त्या पाठवतो बरं का। तसंच बघू शकताय आमच्याकडे एक ताई आत्ताच आमचं जस्ट बघा 8 दिवसापासून चॅनेल बघतायत, त्या ताईने बघा प्रसादाचा बाऊल घेतलेला आहे एक आमच्याकडे। तसंच बघू शकताय केळीची बघा छोटी झाडं घेतलेली आहेत 2 माता लक्ष्मीच्या सेवेसाठी। त्याचबरोबर बघू शकताय ताईने आमच्याकडे एक अष्टलक्ष्मीची बादली घेतली आहे, या बादलीतून आम्ही स्वामींना अभिषेक करणार आहे। आणि अशी